Hello guys, welcome everyone once again in the management session. Before this, we have seen in all the YouTube lectures, we have already studied about the planning processes. As we know that our chapter is going on planning and organizing at supervisory level. And before this, we have learned about two main topic of this lecture or this chapter, that is what is planning and what is soft and hard planning. Okay, so in continuation with that lecture, so first of all let me clear that due to some network problems and due to this corona situation, today's lecture is not possible for me to make into the YouTube form. So I am taking this lecture in PPT form. So I hope that you will understand this lecture also, and if you have any queries you can ask me on WhatsApp also. Okay, so let us continue with the session. काम तर थांबलं नाही पाहिजे आपलं. यूट्यूबमध्ये जरी आपलं लेक्चर नसेल, सो हे लेक्चर आपलं थोडंसं पडदे के पीछे से आज होईल. सो एव्हरी टाईम तुमच्यासमोर यूट्यूबमधून मी दिसतेच, तुम्हाला लेक्चर घेत असतेच, पण दिस टाईम थोडंसं आपण पडदे के पीछेचंच लेक्चर घेऊया. लेट्स सी ह्याचं इफेक्ट किती होतं तुमच्यावर, तुम्ही किती चांगल्या पद्धतीनं, अँड आय हॅव अ कॉन्फिडंट यू विल डेफिनेटली अंडरस्टँड दिस लेक्चर इन अ व्हेरी वेल वे. सो ह्या चॅप्टरमध्ये जे आपण आज शिकणार आहोत आणि जे बघणार आहोत तो कन्सेप्ट आहे म्हणजे शॉप फ्लोअरबद्दल. ओके, शॉप फ्लो. सो व्हॉट इज शॉप फ्लो? ह्या चॅप्टरमध्ये आपण ह्या टॉपिकमध्ये आपण काय शिकणार आहोत, नेमकं शॉप फ्लो म्हणजे काय, त्याचं मॅनेजमेंट म्हणजे काय, त्याचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत. ओके, सो ह्या गोष्टी आपण ह्या सेशनमध्ये आज बघणार आहोत. बिफोर दॅट वन्स अगेन आय रिपीट यू, सॉफ्ट प्लॅनिंग म्हणजे काय होतं. तर सॉफ्ट प्लॅनिंग म्हणजे जे पेपरवर प्लॅनिंग केली जाते त्याला आपण सॉफ्ट प्लॅनिंग म्हणतो. अँड हार्ड प्लॅनिंग म्हणजे जे ॲक्च्युअल ॲक्शनमध्ये ती प्लॅनिंग ज्यावेळी आपण ॲक्च्युअल मध्ये करतो त्याला आपण हार्ड प्लॅनिंग म्हणतो. ओके, त्याचबरोबर आपण प्लॅनिंग बघितली, त्याचबरोबर आपण फंक्शन्स ऑफ सुपरवायझर्स बघितले. सो आत्ता आपण जे बघणार आहोत ते म्हणजे शॉप फ्लोअर मॅनेजमेंट. ओके, नावावरूनच आपल्याला कळतं शॉप म्हणजे एखादं शॉप, दुकान असंही घेऊ शकता, एखादा बिझनेस ह्या कन्सेप्टमध्ये सुद्धा तुम्ही ते घेऊ शकताय. ओके, सो लेट्स सी व्हॉट इज शॉप फ्लोअर मॅनेजमेंट. सो ह्या कंटेंटमध्ये आपण आज काय काय बघणार आहोत बघा. सो फर्स्ट वन इज व्हॉट इज अ शॉप फ्लोअर. हा आपण बघणार आहोत की नेमकं शॉप फ्लोअर म्हणजे काय असणार आहे. देन व्हॉट इज शॉप फ्लोअर मॅनेजमेंट. थोडंसं मी तुम्हाला हिंट देते. शॉप फ्लोअर, फ्लोअर म्हणजे आपण म्हणतो फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर. तर शॉप फ्लोअर म्हणजे मेन फ्लोअर. कुठलाही बिझनेस तुम्हाला म्हणते लाखो करोडो बिझनेस आहेत आणि त्या लाखो करोडो बिझनेसमध्ये जो मेन पार्ट असतो, जो मेन चीज असते त्या बिझनेसमध्ये, जे म्हणजे प्रोडक्शन सेक्शन. ओके, बिझनेस म्हणजे काय, यू हॅव टू प्रोडक्ट, यू हॅव टू प्रोड्यूस समथिंग, यू हॅव टू इन्व्हेंट समथिंग. सो ज्या फ्लोअरवर, ज्या सेक्टरमध्ये, ज्या पार्टमध्ये हे ॲक्च्युअल प्रोडक्शन टेक्स प्लेस होतं, जिथं हे घडतं त्याला आपण शॉप फ्लोअर असं म्हणतो. ओके, मग व्हॉट इज द शॉप फ्लोअर मॅनेजमेंट. आता मॅनेजमेंट म्हणजे तुम्ही आता मगापासून ते मागच्या एक चॅप्टरपासून तुम्ही बघत आला मॅनेजमेंट. तर ह्या जो सेक्शन आहे, हा जो प्रोडक्शन सेक्शन आहे, हा जो शॉप फ्लोअर सेक्शन आहे, ह्याचं आपल्याला मॅनेजमेंट जे आपण करतो. आता बऱ्याचशा गोष्टी आहे, पुढं जसं जसं लेक्चर होईल तुमच्या लक्षात येईल की कोणकोणत्या गोष्टीचं मॅनेजमेंट करावं लागतं. देन आफ्टर दॅट वी विल सी ऑब्जेक्टिव्ज ऑफ द शॉप फ्लोअर मॅनेजमेंट, की नेमके ह्याचं काय ऑब्जेक्टिव्ज आहेत, कोणते. जसं आपण बघतो की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट काही ऑब्जेक्टिव्स करतो आणि त्याचाच एक पार्ट म्हणजे हा शॉप फ्लोअर आहे. तर प्रत्येक सेक्शनचे आपले स्वतःचे ऑब्जेक्टिव्ह असतात. आपल्या कॉलेजमध्ये किती डिपार्टमेंट आहेत, 5 डिपार्टमेंट आहेत. तर 5 डिपार्टमेंटचे 5 विजन मिशन आहेच, वेगवेगळे विजन मिशन आहेत प्रत्येक डिपार्टमेंटचे. लाईक दॅट हा पण एक बिझनेस सेक्टरमधला म्हणजे बिझनेस एक पूर्ण ऑर्गनायझेशनमधला एक पार्ट आहे आणि त्याचे आपले एक स्वतंत्र ऑब्जेक्टिव्ज असतात. ते आपण पुढे बघणार आहोत काय आहेत. ओके, देन वी विल सी कंपोनेंट्स अँड डिपार्टमेंट्स ऑफ अ शॉप फ्लोअर, की नेमकी कोणकोणत्या गोष्टी या शॉप फ्लोअरवर असणार आहेत, कोणकोणते डिपार्टमेंट्स या शॉप फ्लोअरमध्ये येणार आहेत. आता बघा, फॉर एक्झाम्पल कम्प्युटर डिपार्टमेंट आहे, सिव्हिल डिपार्टमेंट आहे, हा एक मेन डिपार्टमेंट आहे, पण ह्याचे वेगवेगळे लॅब्स आलेत.
ओके. वेगवेगळे क्लासेस आलेत, क्लासरूम्स आलेत, वेगवेगळे प्रॅक्टिकल क्लासरूम्स आलेत किंवा प्रॅक्टिकल साईट्स आल्या. तर हे त्याचे वेगवेगळे छोटे छोटे पार्ट्स आले. तर ह्याच्यामध्ये सुद्धा शॉप फ्लोर हा मेन डिपार्टमेंट आहे आणि मग ह्याचे छोटे छोटे डिपार्टमेंट्स कोणकोणते आहेत आणि त्याचे कंपोनेंट्स काय आहे हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. ओके. देन वी विल सी मेजर टाईप्स ऑफ लेआउट्स, म्हणजे नेमका लेआउट्स कसा असतो, कसं याचं स्ट्रक्चर असतं, नेमका हा शॉप फ्लोर कसा दिसतो, कसा वर्कआउट होतो किंवा त्याचं फॉर्मेशन कोणत्या पद्धतीनं बिझनेसमध्ये केला जातो, एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये केला जातो. अँड देन वी विल सी मेजर टाईप्स ऑफ प्रोसेसेस, की नेमकी त्याचं जे प्रोसेसिंग होते, जिथं ते प्रोडक्शन ॲक्च्युली टेक प्लेस होतं, ते कोणत्या पद्धतीने तिथं ते ॲक्च्युअल वर्कआउट होतं. ओके. अँड देन वी विल सी व्हॉट हॅपन्स ऑन शॉप फ्लोर ऑन डेली बेसिस, की रोज डेली बेसिसवर तिथं नेमकं कसं काम केलं जातं. ओके. काय होतं, नेमकं काम काय तिथं रोज केलं जातं ते आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. ओके. सो दीज आर द कंटेंट्स. अँड द लास्ट वन, स्टेप्स टू बी टेकन बाय सुपरवायझर ॲट शॉप फ्लोर, की सुपरवायझरचं काय काम आहे, की या शॉप फ्लोअरमध्ये त्याचं काय रोल असणार आहे, त्याच्याकडे कुठले टास्क असाइन केलेले असतात. अँड देन you have references for the detailed study of this topic. So these are some agenda, you can say these are the content we are going to learn in this session, or we will go through this some points. Okay, so let's start. So what is shop floor? तो शॉप फ्लोअर सुपरवायझर पहिल्यांदा आपण बघा की नेमकं तो काय असतो. सो इट इज अ फ्रंटलाईन मॅनेजर. हा मॅनेजर असतो, थोडक्यात एक मॅनेजरच असतो ज्याचं काम तो एजंटसारखं करत असतो बघा. इट ॲक्ट्स लाईक अ ब्रिज बिटवीन मॅनेजमेंट आणि वर्करमधला तो मधला एक ब्रिजसारखं काम करतो, एक एजंट म्हणून काम करतो. सो ही इज अ की टू परफॉर्म, म्हणजे त्याच्याकडूनच त्या सगळ्या गोष्टी इथं घडत असतात. तो जसा वर्करना सांगणार आहे, त्याला जसं मॅनेजमेंट सांगणार आहे आणि तो जसा वर्करना एक्सप्लेन करणार आहे ते काम, त्या पद्धतीने ते काम तिथे ॲक्च्युअल होणार आहे. सो ही इज अ की पर्सन. त्याच्या हातातच सगळं आहे. त्यानं व्यवस्थित एक्सप्लेन केलं तर ते काम व्यवस्थित होणार आहे. त्याच्याकडून सांगताना काही चुका झाल्या तर मे बी तिथं आपल्याला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके. सो ही इज अ मॅनेजर अँड ही इज अ की पर्सन. ही ॲक्ट लाईक अ एजंट ऑर ही इज ॲक्ट ॲज अ ब्रिज बिटवीन मॅनेजमेंट अँड वर्कर्स. ओके. सो हा आपला पहिला कन्सेप्ट आहे. शॉप फ्लो सुपरवाइज म्हणजे काय तुम्हाला कळलंच असेल. देन मूव्हिंग टू द नेक्स्ट आपण म्हणतो व्हॉट इज अ शॉप फ्लो. लेट्स सी. आपल्याला माहिती आहे की बिझनेस जो काढेल, कधी काढेल, ज्याला मनात आलं, ज्याला वाटलं बिझनेस उभा करू शकतो तो. जर त्याच्याकडं टॅलेंट आहे, त्याच्याकडं नॉलेज आहे, त्याच्याकडं पैसा आहे, त्याच्याकडं फायनान्स, सगळ्या गोष्टी, ॲसेट्स वगैरे ज्या गोष्टी आहे तर तो ह्या जगामध्ये बिझनेस लाखो करोडोने आहे. वी कांट काउंट वी इवन कांट काउंट ऑल्सो दॅट द काउंट ऑफ दॅट बिझनेसेस. सो भरपूर आहेत छोटे बिझनेस, लघु उद्योग आहे, मोठे आहेत, मोठे मोठे अंबानीसारखे आहेत, टाटा बिर्लाज पण आहेत. आपल्या गावामधलीच किती लोक छोटे छोटे बिझनेस करत असतात. सो ऑल टाईप्स ऑफ बिझनेसेस आपल्या अवतीभोवती असतात. सो शॉप फ्लोअर जो आहे तो त्या बिझनेसचा इंटिग्रल पार्ट असतो. इंटिग्रल म्हणजे खूपच महत्त्वाचा पार्ट आहे जिथं रिअल ॲक्शन टेक्स प्लेस होतं. आता मी ठरवलं की मला फॉर एक्झाम्पल एखादा सोपचा बिझनेस करायचा आहे. ओके, मी ठरवलं मी सोपचा बिझनेस काय, पण जिथं ॲक्च्युली माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये जिथं सोप तयार केला जाणार आहे, ओके, तो शॉप फ्लोअर असणार आहे. तो प्रोडक्शन डिपार्टमेंट जे आहे जिथे ॲक्च्युअल ते साबण तयार होणार आहे तो मेन पार्ट आहे तिथला, बरोबर ना. तरच तर तुमचं ते सगळे ऑब्जेक्टिव्ज वगैरे जे जे अस्तित्वात येतात ट्रू फॉर्ममध्ये, ते तिथंच ॲक्च्युअली तिथं ते सगळं घडत असतं. सो दॅट इज अ मेन इंटिग्रल पार्ट ऑफ एनी बिझनेस. ओके. आता जो शॉप फ्लोअर आहे तो कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो, म्हणजे आता आपण म्हणतो मेन पार्ट आहे जिथे आपल्याला सगळं जडणघडण करायचं असतं. ओके. सो ह्याच्यामध्ये शॉप फ्लोअरमध्ये ज्या गोष्टी घडतात ते म्हणजे इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ब्रिंग आउट द टेंजिबल. आपण ह्याच्या आधी पण हा शब्द बघितला आहे. टेंजिबल म्हणजे जे दिसतात, ज्या वस्तू दिसतात, प्रत्यक्ष रूपात ज्या वस्तू दिसतात. फॉर एक्झाम्पल शॉप आपला साबणचा बिझनेस असेल तर त्याच्यामध्ये तो तयार साबण आपल्याला दिसणारच आहे ना. सो दॅट इज टेंजिबल, युजेबल आहे तो, आणि सुपिरियर क्वालिटी प्रोडक्ट, जिथं आपण प्रोडक्ट्स मार्केटमध्ये अगदी कॉन्फिडेंटली विकू शकू असे प्रोडक्ट तयार करणे या शॉप फ्लोअरची रिस्पॉन्सिबिलिटी असते. ओके. सो बिझनेस डिक्शनरीच्या ह्याच्यातून जर तुम्ही शॉप फ्लोअरची डेफिनेशन बघितली
तर हा असा एरिया असतो मॅन्युफॅक्चरिंगच्या, जिथं वस्तू असेंबल केल्या जातात, एकत्र आणल्या जातात आणि मग प्रोडक्शन तिथनं चालू केलं जातं. आता जे गोष्टी असेंबल केल्या जातात म्हणजे काय केलं जातं, मशिनरी आल्या, रॉ मटेरियल आलं, वर्कर आले, ओके, सगळा सेटअप आला. तर ह्या ज्या गोष्टी आहे या सगळ्या ज्यावेळी त्या फ्लोअरला एकत्र येतात आणि मग प्रोडक्शन सुरू होतं. ओके, सो दॅट इज अ शॉप फ्लोअर. मग हा जो ॲक्टिव्हिटी जी रन केली जाते किंवा जो ॲक्शन केलं जातं, ॲक्च्युली ॲक्शन जे वर्कआउट होतं तिथं ते ॲज पर द डिझाईन, जसं टॉप मॅनेजमेंटनं ज्या पद्धतीनं ऑब्जेक्टिव्स ठरले जातात, जसं डिझाईन ठरवलं जातं, ज्या पद्धतीनं त्यांनी ते लेआउट केलेलं असतं, त्या पद्धतीनं इथं ॲक्च्युअल ॲक्शन ती केली जाते. ओके, मग ह्याच्यामध्ये प्रत्येक कॉम्बिनेशन, आता हे जे काम आहे ते थ्रू ॲटोमॅटिक मशिनरीद्वारा पण करून घेतलं जाऊ शकतं किंवा मशिनरी थ्रू करून घेतलं जाऊ शकतं, अदरवाईज विथ थ्रू वर्कर्स किंवा दोन्हीचं कॉम्बिनेशन. ओके, इज डिपेंड अपॉन द बिझनेस पॅटर्न, की नेमका तो बिझनेस कोणत्या गोष्टीचा आहे त्याच्यावर डिपेंड आहे. जर एखाद्या बिझनेसमध्ये फक्त मशिनरी वर्कआउट करत असतील तर डेफिनेटली तिथं मशीनच काम होणार आहे. पण जिथं वर्कर मशीन दोन्हींची गरज आहे तिथं, फॉर एक्झाम्पल टेक्स्टाईल इंडस्ट्री, वर्कर्स तर लागतातच, मशिनरी पण लागतात. सो दॅट इज अ कॉम्बिनेशन सुद्धा तिथं काम केलं जातं. मग या शॉप फ्लोअरवर ज्या गोष्टी येतात, ओके, त्याच्यामध्ये इक्विपमेंट्स आले, मी आता तुम्हाला सांगितलं, इन्व्हेंटरी आले, रॉ मटेरियल्स वगैरे आले, त्यानंतर स्टोरेज एरिया आला तुमचा, ॲडव्हर्टाइजमेंट एरिया आला तुमचा, सेल्स डिपार्टमेंट आलं, हे सगळ्या गोष्टी आपण हळूहळू पुढे बघणार आहोत की नेमकी ते काय आहे. बट ऑल दिस थिंग्स कम इन टू दिस शॉप फ्लोअर, दॅट इज द शॉप फ्लोअर. आता तुम्हाला लक्षात आलं आहे की शॉप फ्लोअर म्हणजे काय, जिथं ॲक्च्युअल प्रोडक्शन काय होतं टेक प्लेस करतो. ओके, सो इट इज रिस्पॉन्सिबल टू प्रोड्यूस अँड फायनल प्रोडक्ट, म्हणजे ह्या फ्लोअरवर फायनल प्रोडक्ट तयार केला जातो. ओके, ना व्हॉट इज शॉप फ्लोअर मॅनेजमेंट. आता ह्या सगळ्या गोष्टी, इतकी सगळी वर्किंग होणार आहे त्याच्यामध्ये, इतक्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तिथं येणार आहेत, तर डेफिनेटली त्याचं मॅनेजमेंट खूप गरजेचं असणार आहे. ओके, सो मॅनेजमेंट इज व्हेरी नेसेसरी. सो लेट्स सी की शॉप फ्लोअर मॅनेजमेंट कोणत्या पद्धतीने जातो. सो मॅनेजमेंट, शॉप फ्लोअर मॅनेजमेंट म्हणजे डेव्हलपिंग अँड मॅनेजिंग द शॉप फ्लोअर ऑपरेशन्स, म्हणजे त्या शॉप फ्लोअरवर ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज होणार आहे, जे जे काम होणार आहे, ज्या ज्या गोष्टी तिथे इन्व्हेंटरी असणार आहे, म्हणजे जे मटेरियल तिथं असणार आहे, जे मशिनरी तिथं असणार आहे, जे वर्कर तिथं काम करणार आहे, त्यांचं मॅनेजिंग करणं, त्यांच्याकडून काम करून घेणं, त्यांना व्यवस्थित त्यांचं मॅनेजिंग करणं किंवा मॅनेज करणं किंवा त्यांचं शेड्यूल ठरवणं, दॅट कम्स इन टू द शॉप फ्लोअर मॅनेजमेंट. ओके, सो इट इज अ पार्ट ऑफ प्रोडक्शन फेज, प्रोडक्शनमध्येचा एक मेन पार्ट असल्यामुळे ह्याची डीलिंग आणि हँडलिंग खूप केअरली करावी लागते, कारण हे डायरेक्टली प्रोडक्शनमध्ये इन्व्हॉल्व असतं. ओके, डायरेक्ट तुमचा फायनल प्रोडक्ट तिथं तयार होणार असतो, म्हणून प्रत्येक गोष्ट खूप केअरली हँडल करावी लागते, तिथं खूप छोट्या छोट्या गोष्टींबरोबर व्यवस्थित डील करावं लागतं. सो ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं त्या सुपरवायझरचंच काम असतं. ही इज टोटली रिस्पॉन्सिबल, शॉप फ्लोअर सुपरवायझर इज टोटली रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दिस थिंग्स. ओके, सो हिअर इज वन डायग्राम की तुम्हाला कळेल की नेमकी तिथं बिझनेस कसा असेंबल होतो. बघा, हा शॉप फ्लोअरचा डिझाईन आहे. ह्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट आहे ॲडमिनिस्ट्रेशन, ह्याला आपण टॉप लेवल मॅनेजमेंटसुद्धा म्हणतो. इथं आपले सगळे ऑब्जेक्टिव्ज वगैरे ठरवले जातात, टर्म्स अँड कंडिशन ठरवले जातात, कसं काम काय करायचं आहे, नेमका बिझनेस कसला आहे, आपल्याला काय अपेक्षित आहे, काय गोल्स आहे, ते सगळे इथं ठरवले जातात. देन कम टू द सेकंड वन, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्रोसेसिंग और असेंबलिंग, म्हणजे इथं सगळ्या गोष्टी म्हणजे प्रोडक्शन, सगळं डिस्ट्रीब्युशन वगैरे सगळ्या ह्या गोष्टी इथं येतात. आणि द लास्ट वन तुमचा फायनल प्रोडक्ट या सेकंड स्टेपला तयार झाल्यानंतर तो डिस्ट्रीब्युशनला जातो, म्हणजे तो बाहेर मार्केटमध्ये पाठवला जातो. म्हणजे तो सेंटर पार्ट आहे ना, तो तुमचा शॉप फ्लोअर मॅनेजमेंट असणार आहे. ओके, so let's see what are the objectives of the shop floor management. So the objectives, let's see. First, we can say that routing movement of material on shop floor appropriately. That means तुमचं फायनल प्रोडक्शन जर तिथं तयार होणार, सो डेफिनेटली तिथं जे मटेरियलचं येणं जाणं आहे, जे खरेदी विक्री किंवा जे अवेलेबिलिटी करून देण्याचं काम आहे, ते अगदी ॲप्रोप्रिएटली तिथं करून देणे, व्यवस्थित त्याचं रुटीन करणे, दॅट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह. की तिथं माल कमी पडता कामा नये, तिथल्या वर्कर कमी करता कामा नये, तिथं मशिनरी कमी पडता कामा नये, खराब होता कामा नये. सो ह्याचं जे रुटीन आहे, जे मुवमेंट आहे मटेरियलचं, ते अगदी ॲप्रोप्रिएटली तिथं
व्यवस्थित शॉप फ्लोअरवर अवेलेबल होऊन देणं, दॅट इज द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ द शॉप फ्लोअर मॅनेजमेंट. म्हणजे हे मॅनेज करणं खूप गरजेचं आहे की तुम्ही जर प्रोडक्शन तुमचा 1000 टनचा काहीतरी तुमचं प्रोडक्शन आहे, तर त्या अनुषंगाने तुमच्या सगळ्या गोष्टींचं तिथं काय होलं पाहिजे, अवेबिलिटी तुम्ही त्या पद्धतीनं तिथं मॅनेजमेंट केलं पाहिजे. देन वी हॅव सिक्वेन्सिंग द प्रोसिजर्स अँड प्रोसेसेस टेकिंग प्लेस ऑन द शॉप फ्लोअर. म्हणजे तुम्ही ज्या ज्या ॲक्टिव्हिटी करणार आहात, ओके, ज्या ज्या तुम्ही प्रोसिजर रन आउट करणार आहात त्याची व्यवस्थित अगदी योग्य पद्धतीने सिक्वेन्स लावला पाहिजे की पहिले तुमची कोणती ॲक्टिव्हिटी होणार आहे, मग त्यानंतर तुम्ही काय करणार आणि मग त्यानंतर तुम्ही काय करणार आहे. तर ह्या सगळ्यांचा सिक्वेन्स अगदी व्यवस्थित इन ॲडव्हान्स तो व्यवस्थित मॅनेज करणं किंवा तयार करून घेणे, दॅट इज ऑल्सो द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द शॉप फ्लोअर मॅनेजमेंट. दॅन शेड्युलिंग ऑफ वर्कफोर्स, रिसोर्सेस अँड ऑपरेशन. डेफिनेटली की तुम्ही जो कामगार आहेत, जे तुमच्याकडे रिसोर्सेस अवेलेबल आहेत, जे तुमचे ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचं शेड्युलिंगसुद्धा तिथं करून घ्यायचं आहे. दॅन फाइंडिंग डेविएशन फ्रॉम स्टँडर्ड प्रोसेस, जे तुम्ही जे स्टँडर्ड जो प्रोसिजर ठरवलेला आहे त्याच्यातून जे आपल्याला एक वेगळा मार्ग निघणार आहे किंवा काढायचा आहे त्याच्यासुद्धा मॅनेजमेंट करायचं आहे. म्हणजे त्याच्यातून आणि कुठला एक तिसरा डेविएशन निघू शकतो का, एक ज्याला आपण सप्लिमेंटरी म्हणू शकतो किंवा आपण असं म्हणू शकतो की अल्टरनेटिव्ह, द बेस्ट वर्ड इज अल्टरनेटिव्ह वेसुद्धा आपण तिथं फाइंड आउट करून ठेवायचं आहे. देन आयडेंटिफाईंग लूप होल्स इन शॉप फ्लोअर कम्युनिकेशन. काम करत असताना किंवा जे एखादी इन्फॉर्मेशन टॉप करून खालच्या व्यक्तीकडे येताना किंवा वर्करकडून त्या सुपरवायझरकडे येत असताना ते कम्युनिकेशन अगदी योग्य पद्धतीने फ्लो व्हायला पाहिजे. तिथं कुठलाही प्रॉब्लेम येता कामा नये ह्याची अश्युअरमेंट करणे आणि लूप होल फाइंड आउट करून त्याच्या वर्कआउट करणंसुद्धा ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलं जातं. ओके, सो नाव वी विल सी व्हॉट आर द डिपार्टमेंट्स ऑफ अ शॉप फ्लोअर, की शॉप फ्लोअरमध्ये नेमकी कोणकोणते डिपार्टमेंट इन्क्लूड केले जातात. लेट्स सी द फॉलोइंग डिपार्टमेंट्स अंडर अ फॅक्टरी और अ शॉप फ्लोअर. द फर्स्ट वन इज परचेस डिपार्टमेंट. डेफिनेटली तुम्ही प्रोडक्ट करताय तर तुम्ही पर्चेसिंग करताय, तुम्ही रॉ मटेरियल पर्चेसिंग करणार, तुम्ही मशिनरी पर्चेसिंग करणार, सो डेफिनेटली तुमच्या शॉप फ्लोअरला एक पर्चेसिंग डिपार्टमेंट असलं पाहिजे. देन प्रोडक्शन डिपार्टमेंट. प्रोडक्शन इज द मेन पार्ट ऑफ शॉप फ्लोअर, दॅट इज वाय प्रोडक्शन डिपार्टमेंट बनता है. देन ऑपरेशन डिपार्टमेंट, ॲक्च्युअल ॲक्शन टेकिंग डिपार्टमेंट, ऑल ॲक्टिव्हिटीज जिथं घडतात तो ऑपरेशन डिपार्टमेंट. दॅन क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट. फायनल प्रोडक्ट झाल्यानंतर त्याची क्वालिटी चेकआउट व्हायला पाहिजे. असं नाही की तयार केलं आणि गेलं, नाही, तुम्ही तयार केले तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही टेस्ट करून बघणार त्याची क्वालिटी की बेस्ट आहे का, हे कन्झ्युमरला पसंत पडणार आहे का, की ह्याच्यातनं काय क्युरी येणार आहे का. सो दॅट क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट. सो हिअर सम ऑफ द कंपोनेंट्स अँड डिपार्टमेंट यू कॅन सी. स्टोर रूम आहे जिथं तुमचा फायनल प्रोडक्ट तयार होऊन जाणार आहे स्टोरिंगला तो. दॅन यू हॅव मशिनरीज आहेत. देन क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे फॉर कलेक्टिंग द डाटा, फॉर सेंडिंग द इन्फॉर्मेशन अँड तुमचा वर्किंग स्टाफ. ओके, सो दीज आर सम कंपोनेंट्स अँड डिपार्टमेंट्स ऑफ शॉप फ्लोअर. नाव वी कॅन सी द मेजर टाईप्स ऑफ लेआउट. नेमकी शॉप फ्लोअरचा लेआउट कसा असतो बघा. फर्स्ट आहे तो प्रोडक्ट और असेंबली ओरिएंटेड लेआउट आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू द तुमचा जो प्रोडक्ट आहे किंवा त्याची जी असेंबल तुम्ही ज्या पद्धतीनं करणार आहे त्या अनुषंगाने ते लेआउट तिथं तयार पहिला केलेला आहे बघा. तर फर्स्ट तुमचं मटेरियल इन होतेलं तुम्हाला दिसतंय. त्यानंतर तुम्ही वेगवेगळे डिपार्टमेंट बघताय बघा. एक इकडं वर्किंग ऑपरेशन डिपार्टमेंट आहे, इकडं टेक्निकल डिपार्टमेंट आहे, ओके, मशिनरी डिपार्टमेंट आहे, सो क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट आहे. देन यू हा प्रोडक्ट आउट होतो. ओके, अँड सेकंड वन जो आहे तो प्रोसेस ओरिएंटेड आहे. म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस तुम्हाला दिसतोय बघा. ओके, फर्स्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला बॅच वाईज तिथं लेआउट दिसणार आहे की बॅच वाईज ते केलेलं आहे. ओके, बट खाली जर तुम्ही बघितला इट इज शोईंग द कंटिन्युअस प्रोसेस, कंटिन्युअस आहे. मटेरियल इन होतं आहे, असेंबल होते आहे, मॅन्युफॅक्चर होते, प्रोसेसिंग, पॅकिंग होते आणि प्रोडक्ट आउट. तिथे कुठलंही क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट नाही आहे किंवा बाकी चेकआउट डिपार्टमेंट नाही आहे. सो दीज टू टाईप्स ऑफ लेआउट डिपेंड अपॉन द बिझनेस कॅन बी कॅरीड आउट. ओके, दॅन वी प्रोसेसेस बघूया आपण नेमकी कोणत्या पद्धतीनं तिथं काम केलं जातं. सो देर आर आय थिंक टू टाईप्स ऑफ प्रोसेसेस. सो फर्स्ट वन आहे बॅच प्रोसेसेस. मी तुम्हाला सांगितलं की बॅच प्रोसेसमध्ये कसं होतं, एकदम बल्कमध्ये मटेरियल, बल्क ऑफ द मटेरियल प्रोसेस, म्हणजे मटेरियल अगदी बल्कमध्ये येतो पण ते बॅच वाईज केलं जातं. म्हणजे ऑर्डर कशी असते बॅच वाईज ते केलं जातं. पहिल्यांदा
जोपर्यंत पहिल्या बॅचचं काम होत नाही तोपर्यंत दुसरा बॅच वर्किंगला जात नाही. ओके, पहिला बॅचमधला जो ऑर्डर आहे ते कंप्लीट झाल्याशिवाय दुसरी बॅचची ऑर्डर घेतली जात नाही बॅच प्रोसेसमध्ये. ओके, सो वन बॅच ऑफ म्हणजे त्याच्यामध्ये लिमिटेड तुम्हाला आयटम्स और क्वांटिटी दिली जाते आणि अकॉर्डिंग टू दॅट तुम्हाला विदिन अ टाईम तुम्हाला ते कंप्लीट करायचं असतं. ते कंप्लीट झाल्यानंतर करंट बॅचचं मटेरियल फिनिश झाल्यानंतर तुमच्याकडे सेकंड बॅच तिथं दिली जाते. तोपर्यंत ती सेकंड बॅच वेटिंगमध्येच राहते. ओके, अँड इज अ कॉमन ऑर सुटेड मॅथड. इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये मोस्टली ह्या पद्धतीचं बॅच प्रोसेसेस हा वापरला जातो. दॅन वी हॅव कंटिन्युअस प्रोसेस. कंटिन्युअस प्रोसेस मी तुम्हाला सांगितलं की कंटिन्युअसली प्रोसेसिंग सुरू असते. तिथं कुठलंही वेटिंगला कुणीही नसतं. कंटिन्युअस रॉ मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. कंटिन्यू तुम्ही प्रोडक्शन करत जाता अँड देन तुमचं फायनल प्रोडक्ट आउट होतो. ओके, दॅट मीन्स कंटिन्यू प्रोसेसिंग ऑफ द मटेरियल म्हणजे प्रोडक्ट करण्यासाठी. मग ह्याच्यामध्ये कसं होतं, तुमचा टाईम सेव्ह होतो, तुमची एनर्जीसुद्धा सेव्ह होते, तुमचं कॉस्टसुद्धा सेव्ह होतं. वेटिंग नाही आहे तिथं. सो बॅचमध्ये कसं होतं, यू हॅव टू वेट. जोपर्यंत पहिला बॅचचं कंप्लीट होत नाही तोपर्यंत सेकंड बॅच वेटिंगलाच असते. सो वेस्ट ऑफ टाईमसुद्धा आहे त्याच्यामध्ये. सो कंटिन्युअस जो प्रोसेस आहे जर्नली यूज इन बघा केमिकल, पेट्रोलियम, फर्टिलायझर, सिमेंट इंडस्ट्री ह्याच्यामध्ये कंटिन्युअस प्रोसेस टाईपचं हे लेआउट जो आहे शॉप फ्लोर मॅनेजमेंटचा तो यूज केला जातो. ओके, सो व्हॉट हॅपन्स ऑन द शॉप फ्लोर ऑन डेली बेसिस. नेमकी डेली बेसिसवर शॉप फ्लोरवर नेमकी कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज कंडक्ट केल्या जातात. लेट्स सी. डिपेंडिंग अपॉन द व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन म्हणजे तुमचं प्रोडक्शनचा व्हॉल्यूम किती आहे, तुमची ऑर्डर किती आहे. ओके, सिंगल वर्क ऑर्डर आहे की बॅचेस ऑफ वर्क ऑर्डर्स आहे, ह्याच्यावर डिपेंड आहे की डेली बेसिसचं काम काय असणार आहे. सिंगल ऑर्डर असेल तर डेफिनेटली ते त्या पद्धतीने ते होणार आहे आणि बॅच वाईज ऑर्डर असेल तर मात्र मग तुमचं काम थोडंसं लेंदी होत जातं. ओके, देन वी हॅव जे वर्क ऑर्डर्स वरून येतात. ओके, म्हणजे शॉप फ्लोअरवर काम कसं होतं बघा. पहिल्यांदा ऑर्डर्स डिफाईन केल्या जातात. जे तुम्हाला ऑर्डर्स बाहेरून मिळते ते डिफाईन होते. दॅन द वर्क ऑर्डर्स आर देन रिलीज टू द फ्लोअर. जे ऑर्डर मिळालेली आहे ते या फ्लोअरला काय होतं, रिलीज केले जातात किंवा पोचवले जातात की ह्या एवढी ऑर्डर आहे आणि आपल्याला हे एवढं प्रोडक्शन करायचं आहे. दॅन ॲज पर द रिक्वायर्ड रॉ मटेरियल त्यांना तुम्हाला ऑर्डर मिळाली, हा तुम्हाला 100 बॅग्स तयार करायचे आहेत, तर 100 बॅग्सना जे रॉ मटेरियल लागणार आहे ते प्रोव्हाइड केलं जातं. आफ्टर दॅट जे मटेरियल कमी पडले किंवा जे मटेरियल नाही आहे स्टॉक मटेरियलमध्ये नाही आहे त्याच्यासाठी मग रिक्वेजेशन पाठवली जाते परचेस करण्यासाठी, म्हणजे फ्लोअर शॉप फ्लोअरमधून. ओके, की आमच्याकडे हे मटेरियल थोडं कमी आहे, आम्हाला अजून थोडं जास्त लागणार आहे, ते परचेसिंग रिक्वेजेशन पाठवली जाते. त्याच्यानंतर त्याचे रिसिप्ट्स वगैरे रेकॉर्ड केले जातात जे परचेस ऑर्डर केलेली आहेत. त्यान मशीन अँड टूल्सचं प्लॅनिंग केलं जातं, त्यांची अरेंजमेंट्स केली जाते, लेबर ॲलोकेशन केलं जातं, वर्कर्स अलोकेट केलं जातं. 100 बॅग्स करायचे तर कुठं किती वर्कर लागणार आहेत त्या अनुषंगाने डिपेंड अपॉन द जॉब्स, डिपेंड अपॉन द ॲक्टिव्हिटी ज्या कराव्या लागणार त्या अनुषंगाने वर्करचं ॲलोकेशन केलं जातं. त्यानंतर त्यांना जॉब्स दिले जातात आणि ते प्रोसीड करतात. अँड रेकॉर्ड्स ऑफ प्रोडक्शन अँड क्वालिटी इन्स्पेक्शन आर क्रिएटेड. मग त्याच्यानंतर क्वालिटी बघायची आहे आपल्याला प्रोडक्शन केलेली, त्यांचं इन्स्पेक्शन करायचं आहे, त्याच्यासाठी ते रेकॉर्ड्स क्रिएट केले जातात. किती तास कामगार काम करत आहेत त्याचं रेकॉर्डिंग ठेवली जाते. सॉफ्ट अँड हार्ड कॉपीज आर रिपोर्ट्स जनरेट केले जातात जेणेकरून ते वरती मॅनेजमेंटला पाठवले जातील आणि मग कम्प्लिटेड जॉब्स आर क्लोज्ड. म्हणजे जे जॉब्स कंप्लीट झालेले आहेत ते बंद होत जातात. 100 बॅग्स तयार झाल्या, 1 डिपार्टमेंट बंद होत येतं. ओके, अकॉर्डिंग टू द ॲक्टिव्हिटी, अकॉर्डिंग टू द सिक्वेन्स ते डिपार्टमेंट बंद होत येतात. सो दीज आर द सिक्वेन्सेस जे डेली बेसिसवर शॉप फ्लोअरवर काम केलं जातं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की पहिली ऑर्डरवरून मॅनेजमेंटकडून ऑर्डर येते त्या शॉप फ्लोअरला की हे एवढं करायचं आहे, त्यानंतर ते त्या अनुषंगाने मग सगळी प्रोसेस सुरू होते. ओके, सो मटेरियल्स डेफिनेटली तुमचं प्रोडक्शन तयार झालेलं आहे तर तुमचं मटेरियल डिस्पॅचला जिथं पोचवायचं आहे तिथं पोचवलं जातं. ओके, आता ह्या शॉप फ्लोअरवर सुपरवायझरने कोणकोणते स्टेप्स टेकन करतात किंवा कोणकोणती गोष्टी त्यांना कराव्या लागतात. लेट्स सी. पहिला आहे की जॉब असाइन करणे वर्करना अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट, अकॉर्डिंग टू द ऑर्डर.
ते जॉब असाईन करायचे त्यांना ट्रेन करायचं. देन गाईड अँड इन्स्ट्रक्ट तर आलंच, त्यांना गायडन्स इन्फॉर्मेशन शेअर करायची, त्यांना इन्स्ट्रक्शन द्यायचे, त्यांना डायरेक्शन द्यायचं डे टू डे ॲक्टिव्हिटीसाठी. दररोज त्यांना कामाचं स्वरूप समजावून त्याच्यामध्ये त्यांना गाईड करावं लागतं. त्यानंतर डू मशीन अँड टूल्स प्लॅनिंग टू गेट बेस्ट एफिशियन्सी. त्यांना मशीन आणि जे अवजार वगैरे जे वापरणार आहे, जे इक्विपमेंट यूज करणार आहेत, त्याची एफिशियन्सी चेकआउट करायची की ते वर्कआउट व्यवस्थित करत आहेत का, रिपेरिंगची गरज आहे का, रिप्लेसमेंटची गरज आहे का, हे फाइंड आउट करायचं आहे. आफ्टर दॅट अरेंज प्लॅन बजेट फॉर रॉ मटेरियल्स. म्हणजे या सगळ्या गोष्टी त्यांना जे बजेट लागणार आहे त्याचं प्लॅनिंग करायचं आहे. मग ते बजेट वेगवेगळ्या पद्धतीचं असतं बघा. रॉ मटेरियलचं बजेट, मॅन पॉवरचं बजेट, एनर्जी सोर्सेसचं बजेट आणि अदर ज्या रिक्वायरमेंट झालं त्याचंसुद्धा बजेट त्यांनी तयार करायचं आहे. देन क्वालिटी मॉनिटरिंग करायचं आहे. वेस्टेज कमी करून घ्यायचं आहे त्यांना. रिजेक्शन अँड रिवर्क, पुन्हा रिपीट वर्क होता कामा नये याची काळजी त्यांनी घ्यायची आहे. सेफ वर्किंग कंडिशन्स त्यांना ह्याची काळजी घ्यायची आहे जेणेकरून ॲक्सिडेंट कमी होतील. आफ्टर दॅट त्यांना पिरियॉडिकल रिपोर्ट्स तयार करा, वीकली रिपोर्ट्स तयार करावे लागतात, डेली रिपोर्ट्स तयार करावे, जेणेकरून ते मॅनेजमेंटला वरती पोहोचवले जातील, ज्याच्यावरून मॅनेजमेंट ठरवेल की काम व्यवस्थित चाललेलं आहे की नाही. अँड फेस एव्हरीडे कॉन्टिन्युअस चेंजेस अँड क्रिएट सक्सेसफुल डिव्हिजन्स टू मेंटेन द वर्कफ्लो. आणि दररोज येणारे प्रॉब्लेम्स, अडथळे वगैरे ह्यांच्याशी सुद्धा त्यांना अगदी व्यवस्थित डील करायचं आहे. आणि त्यांच्याशी डील करत अगदी स्मूथली ते जो प्रोडक्शन फ्लो आहे तो अगदी व्यवस्थित त्यांना काय करायचा आहे, कॅरी आउट करून घ्यायचा आहे. सो दीज आर द वर्क ऑफ सुपरवायझर्स. सो देर आर अदर स्टेप्स ऑफ फंक्शन असो सच ॲज, ह्याच्या व्यतिरिक्त जे कॉमन असतं कम्युनिकेशन मेंटेन करणं वर्कर बरोबर, कलिग्स बरोबर, अदर डिपार्टमेंटच्या हेड्स बरोबर, ते सुद्धा त्याच्यामध्ये आलं. वर्कर्सचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते ऐकून घ्यायचं. तुमच्या लेवलवर जे सॉर्ट आऊट होत असतील तर ते सॉर्ट आऊट करायचं. होत नसतील तर ते मॅनेजमेंटपर्यंत पोचवायचं. त्यांना मोटिवेशन करायचं. ओके, त्यांच्यामध्ये डिसिप्लिन मेंटेन करायचं. हे सुद्धा शॉप फ्लोरच्या सुपरवायझरचं काय आहे, वर्क असतं. ओके, सो आय थिंक गाईज हा टॉपिक तुम्हाला अगदी सिम्पल टॉपिक आहे, तुम्हाला समजलं असेल नेमकी शॉप फ्लोर काय आहे. दीज आर सम रेफरन्सेस गिवन. फॉर मोर डिटेल्स जर तुम्हाला बघायचं असेल याच्यामध्ये तर यू कॅन गो थ्रू दिस लिंक्स. ओके, सो हिअर आय एम just giving you one task. In the next video also we will discover the second part of this topic. So shop floor management, shop floor ह्या ज्या गोष्टी आहेत, it is totally related to, once again I repeat you, this is totally related to the production department. It is the production department जिथं actual production तयार होतं. Okay, so let's see in the next topic. Till then, have a nice day.